जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, मी सचिन गोरेगावकर तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो जुईनगरला. आणि गेल्या वेळेला आपण काम केलेलं होतं, पेंटिंग वगैरे सगळं पूर्ण स्लायडिंग वगैरेचं. स्लायडिंग म्हणजे विंडोचं काम केलेलं होतं. तर तिथं जरा काम आहे आणि तिथं काम छोटंसं आहे, कारण की इथं जे आपण किचनचं जे क्रॅक वगैरे भरलेलं होतं तिकडे त्या किचनला मध्येच क्रॅक आलेला, तिथून वाटतं पाणी पडते, काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यांनी ते सांगितलं जरा जाऊन सॉल्व कर. तर तिकडे आपण चाललो आता. तर चला निघूया आता आणि सुरू करूया. आणि आजच्या ब्लॉग कोण नवीन असतील तर त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आवडल्यावरती शेअर वगैरे करा. चला सुरू करूया आजचा ब्लॉग. आता आपण जुईनगरच्या रोडवरतीच आहे. आता स्टेशनवरून बाहेर आलो. कडकवाला पाईप घेतो बेसिनसाठी, टेपिंग करायला लागेल नंतर. तर आपण जे एक बाहेरचा एक बेसिन आहे, बेसिनला एक पाईप आणलेलं आहे 2 फूट. हा तर त्यात टाकायचं. बेसिन जरा बाहेर पाणी घालत आहे, तुझा पाईप अर्धवटच जातो. दाखवतो तुम्हाला. आता पोचलो बिल्डिंगच्या बाहेर. आता जिकडे आपण आलेलो होतो जुईनगरला, त्या रेंटवरनी सांगून ठेवलेलं काम करायला एक माणूस येतो आहे. पण ते आता लॉक होतं त्या रूमला. मग खाली त्यांनी फोन केला. मग ते बोलतात की आता आम्ही बाहेर आहे, आता इथून परत घरी जायचं आहे. त्यांनी पाईप वगैरे घेतलेलं परत रिटर्न नाही करू शकत. तर आजचं काम कॅन्सल. आता ते घरी आपली डिझाईन बघा. आता तुम्हाला बोललेलं आता आपल्या बिल्डिंगमध्ये वॉल डिझाईन काढायची पिकॉकची. तर आपलं सामान आता रेडी आहे सगळं. आता आपण निघालं. आता प्रॉपर तुम्हाला दाखवलं पिकॉकची डिझाईन आपण कशी काढायची आहे ती. तर असेच राहा. ट्रायपॉड घेतलेला आहे, सामान पण आहे. आता निघूया आपण खाली. तर आपण त्याच्या घरी आलो आता. तर हा जो मंदिर आहे ह्याच्यावरती कमी कमी 2.5 ते 3 फूट आपल्याला 2.5 फूट असेल. 2.5 ते 3 फूट अंतर आहे. तर त्यांना असं पाहिजे, झाड असा येऊन असा गेला तर इथून मोराची मान आणि खालून असं कंटिन्यू व्हायला पाहिजे. म्हणजे हे 2 जागा जरा भरलेल्या वाटतील. माझ्यामध्ये पण तेच केलेलं बरं आहे. तेव्हाच त्या मंदिराच्या पाठवून हे वाटेल. तर तिथून जर आपण फांदी घेतली, ती फांदी थोडीशी अशी मंदिराच्या वरती वाटेल. कारण की आता एक फोटो आपण प्रिंटआउट आणूया. तर तो त्यांनी सिलेक्ट केला, तर त्या हिशोबाने आपण जाऊया. बघा आता ही आपली प्रिंटआउट आहे. तर ह्याच पोर्शनला आता आपल्याला असा घ्यायचा आहे. मग आता ॲडजस्ट करूया. आता ही जी फांदी आहे आणली, फक्त फांदी दाखवायची आहे. आणि हा मूळ फांदी विचार केला जरा मान त्याची मोठी आहे, इथून इथपर्यंत आहे मान. तर मान विचार करतोय तिथून अशी वरती येणार इथपर्यंत. जास्त वरती केलं तर मग फांदी जी वरती येईल इथून इथपर्यंत. मग ड्रॉ करायला जिथून फांदी कंटिन्यू करूया. म्हणजे जिथे येईल तेव्हा त्या खाली झाकून टाकूया. पहिला आपण भिंतीला रॉयल मारला, त्याला आपण आता चॉकने पूर्ण ड्रॉ करून घेऊया. असं वाटतं त्या पाठवून आणली ती. आता आवडल्याकडे तयार झाली.
मला हीच वॉल पूर्ण कम्प्लीट. हे बघा ड्रॉइंग केलेली तुम्हाला दिसत असेल आता.
हा जो कलर आहे तो पर्ल कलर आहे. हा जो पोपटी टाईप आहे म्हणजे हाफ ग्रीन, तर पर्ल कलर आहे. थोडासा त्या डार्क कलर ग्रीनमध्ये टाकून थोडंसं मिक्स करून आपण त्या लाईनी मारतोय. म्हणजे समोरून जेव्हा दिसेल तेव्हा ते थोडेसे ते मोरांचे पीसच दिसेल, चमकलेले, शाईन झालेले. आणि त्याला असंच ठेवू नाही शकत, कारण मॅटमध्ये केलं तर काय होतं, शाईन होत नाही, त्याने लुक येत तसा येत नाही.
तर नमस्कार मित्रांनो, आपल्या पाठीतून मोर बघताय. तर तुम्ही आता बघितलं काम झालं असतं. तर आपण आता निघालं आणि आता आपण दुसरी साईड उद्यापासून जे काम चालू होणार आहे तर दुसरी साईड आपण बघायला चालू तिथे. तर हे काम झालं की फ्रेश वगैरे होऊन मग नंतर आपण ते दुसऱ्या साईड बघायला जाऊया. चला बघत राहा आणि शेअर करा. तर मित्रांनो, आजचा तुम्ही आपला डिझाईनचा ब्लॉग बघितला असेल वॉल पेंटिंगचा पिकअपचा. तर नक्की तुम्हाला जर आवडला असेल तर लोकांपर्यंत जास्त तर शेअर करा. कारण की तिथून आपण जे साईटवरून आलेलो होतो तिथून डायरेक्ट आता आपण कामाला इथं तयार झालेलो. कारण मी ते लोक गेलेले आज इकडे कुठेतरी बाहेर गेलेले आहेत ते लोक. तर रूमवरती मी एकटाच होतो आणि जरा फ्री माइंडमध्ये मला काढायला भेटलं आणि माझ्यामध्ये तर खूप चांगलं झालं. तुम्हाला पण आवडलं असेल तर लोकांपर्यंत जास्त तर शेअर करा आणि सबस्क्राईब वगैरे जास्तीत जास्त आपल्या चॅनलला. तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.